हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये आवळे सुद्धा मोठ्या प्रमाणात यायला लागलेत। तर आज आपण अशीच हेल्दी अशी आवळ्याची रेसिपी बघणार आहे। आजच्या रेसिपीसाठी आपण साखर वापरणार नाहीये, शिवाय एका नवीन पद्धतीने आज आपण मोर आवळा कसा बनवायचा हे बघणार आहे। आणि टिकायचं म्हणाल तर अगदी संपेपर्यंत हा मोर आवळा खराब होत नाही, मस्तपैकी तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। नमस्कार, मी दीप्तीज मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे मोर आवळ्याची रेसिपी। चला तर मग फटाफट या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो आवळे। आता आवळे घेताना खूप मोठ्या साईजचे घ्यायचे नाही, जे छोटे येतात ते घ्यायचे। हे गावठी आवळे आहेत, त्याची टेस्ट खूप छान लागते। त्यापासून कुठला आपण पदार्थ बनवला तर अगदी तो टेस्टी होतो। तर सगळ्यात अगोदर आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चांगल्या किचनच्या नॅपकिनने ते पुसून घेतलेले आहेत। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवायचं आहे। त्यानंतर एका चाळणीमध्ये आवळे आपल्याला ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला या पाण्यावरती वाफवून घ्यायचे आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी आचेवरती एक 10 ते 15 मिनिटं आपण हे आवळे वाफवून घेणार आहेत। अगदीच ते पूर्ण शिजेपर्यंत वाफवायचे नाही आहेत। जोपर्यंत आवळे उकडत आहेत तोपर्यंत आपण पुढचं काम करूया। तर इथे आज मोर आवळा मी बनवणार आहे। गुळामध्ये देशी गूळ वापरायचा आहे। आवळे अर्धा किलो आहेत, तर इथे अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गूळ इथे मी वापरणार आहे। मी अर्धा किलो पूर्ण वापरू शकता। हा गूळ आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट किसणीने किसून घेतला तरी सुद्धा चालेल, पण शक्यतो जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा आहे। याचं कारण म्हणजे आपण जेव्हा ते गुळाचा पाक करतो तेव्हा तो जळू नये म्हणून, किंवा गूळ पटकन वितळावा यासाठी आपल्याला तो बारीक चिरून घ्यायचा आहे। इथे 15 मिनिटं झालेली आहेत, तर एकदा आवळे चेक करू। इथे तुम्ही बघू शकता आवळ्यांचा कलर बदललेला आहे आणि थोडे ते उमललेले सुद्धा आहेत, म्हणजे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा सुट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत। तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आवळे आपल्याला आता चाळणीसह बाहेर काढायचे आहेत। तर आता ह्याच्यातलं जे जास्तचं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे। त्यानंतर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। जाड बुडाची कढई घेतलेली आहे, स्टीलची कढई मी वापरलेली आहे। तुम्ही नॉनस्टिक सुद्धा वापरू शकता, पण शक्यतो स्टीलची कढई घ्यायची आहे, जाड बुडाची घ्यायची आहे। गॅसची फ्लेम इथे बंदच आहे आणि आता हा गूळ जो चिरलेला होता आपण तो कढईमध्ये घातलेला आहे आणि जे वाफवलेले आवळे होते ते सुद्धा याच्यामध्ये घातलेले आहेत। महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आवळे इथे गरमच आहेत। आवळ्याच्या गरमीमुळे आपल्या ह्या गुळाचं पाणी होणार आहे। तर आता हे बघा, इथे एकदा हे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आवळे गरम आहेत आणि त्याच्या उष्णतेमुळे गुळाचं इथे पाणी होणार आहे आणि नंतर आपण याचा पाक बनवणार आहे। तर साधारणतः 10 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गूळ लवकर वितळेल किंवा त्याला पाणी सुटेल आणि आपण जो पाक बनवणार आहे तो फटाफट बनेल। तर 10 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय कढईच्या साईडला पूर्ण पाण्याची वाफ आलेली आहे, पण काहीच हरकत नाही, इथे मस्तपैकी गुळाला पाणी सुटलेलं आहे। आणि आत्ता आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे। आता एकदम कमी आचेवरती आपल्याला गूळ आणि आवळा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे गुळाचा पाक बनवायचा आहे। तर ह्याच्यामध्ये आता मी घालत आहे 2 वेलची, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 2 इंच दालचिनीचा तुकडा। तर मस्तपैकी आपल्याला हे सर्व मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। आवळे आपण थोडेसे अगोदर वाफवलेले होते, तर इथे महत्त्वाची एक टिप म्हणजे आवळे आपण अगोदर वाफवलेत आणि ते थोडे उमललेले पण आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथे आवळ्यांना कुठेही फोर्कने टोचे मारण्याची गरज नाही आहे, किंवा ते ऑलरेडी उकळले त्याच्यामुळे आतमध्ये छानपैकी आपला जो रस आहे मोरांब्याचा किंवा गुळाचा जो पाक आहे तो छानपैकी आतमध्ये जाणार आहे। तर आता हा मोर आवळा तयार झाला आहे की नाही हे कसं समजायचं, तर मंद आचेवरती आपण पूर्णपणे हा गूळ वितळून घ्यायचा आहे। इथे साधारणतः एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागणार आहेत। तर गूळ पूर्णपणे वितळून झालेला आहे, पण त्यानंतर सुद्धा आपल्याला गूळ थोडासा एकतार येईपर्यंत शिजवायचा आहे। आणि मोर आवळा आपण शिजायला ठेवून कुठेही दुसरी कामं करायची नाही आहेत, कारण तो पटकन लागू पण शकतो, तेव्हा सतत तो ढवळून छानपैकी आपल्याला बनवायचा आहे। इथे बघू शकता पाकाला छानपैकी उकळी आलेली आहे, पण अजून आपला पाक तयार झालेला नाही आहे। तर तो कसा समजेल, तर एक 5 मिनिटं आपण अजून वेट करायचं आणि
जस्ट तुम्ही चमचा जो आहे तो वरती करून सुद्धा बघू शकता. जर लांब लांब थोडीशी तार पडत असेल तर समजायचं पाक आपला होत आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट हाताने सुद्धा चेक करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे पण महत्त्वाचं म्हणजे इथे हा बऱ्यापैकी स्टर करत राहायचा, जेणेकरून पाक कढईला चिकटणार नाही, तो जळणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या पाकाला छानपैकी उकळी आलेली आहे आणि आवळ्याचा रस त्याच्यामध्ये मस्तपैकी उतरलेला आहे. तर हे बघा, एक तार जशी इथे बघू शकताय पाकाला थोडी थोडी लांब लांब तार येत चाललेली आहे. थंड झाल्यानंतर घट्ट अशी याची तार पडणार आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि मोरावळा आपल्याला थंड करायचा आहे. थंड झालेला मोरावळा आपल्याला एका सुक्या काचेच्या बरणीमध्ये भरायचा आहे. म्हणजे एक बरणी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर ती उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवून घ्यायची आणि थंड झालेला मोरावळा त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आहे. आणि सतत 1-2 दिवसांनी तो मध्ये हलवून घ्यायचा. म्हणजे काय, खालचे आवळे वर येतील, वरचे खाली जातील, छानपैकी तो अजून मुरून राहील. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्तपैकी मोरावळा तयार झालेला आहे. तेव्हा फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.